नमस्कार दहिवडीकर. यायला लगा असा असतोय सातारकरांचा आवाज. होऊन जाऊ दे दणका एकदा जोरदार टाळ्या. अंग असं येऊ सातारकरांचा आवाज आहे. नमस्कार, माझं नाव आहे रोहित माने. प्रेमाने मला सगळी सावत्या म्हणते ती, पण माझं खरं नाव आहे ईश्वाकू शृंखलेश्वर. नीट ऐका बरं का, माझं नाव आहे ईश्वाकू शृंखलेश्वर. जसं आपल्या माता भगिनी येत्या, लाडक्या बहिणी येत्या, त्यांच्या मागे जसे भाऊ खंबीरपणे उभे आहेत, तसं मी सुद्धा त्यांचा लाडका भाऊ आहे. तर मला इथं दहिवडीमध्ये भाऊनी एक बिझनेस चालू करून दिलाय. मी गाड्या चालवायला शिकवतो. मोटर ट्रेनिंग स्कूल आहे माझं. आणि माझी स्पेशालिटी म्हणजे पुरींना गाड्या चालवायला शिकवायचं. हसू नका का. पुरींना मी ह्याच्यासाठी शिकवतो कारण पुरींचं माहिती आहे तुम्हाला, डावा सिग्नल दिला की डाव्या बाजूला जाते, त्या उजव्या बाजूला जातच नाही ते गावा. ब्रेक दाबला की ब्रेकनेच गाडी थांबते. असं 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 करतच नाही त्या गावा. आणि आपल्या साताऱ्यातल्या पुरी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, स्कार्फ बांधूनच. तसा काय स्पायडरमॅनच निघालाय. त्याच्यामुळे मला पुरींना गाड्या चालवायला शिकवायला लय मजा येते. तर बघूया आज माझ्या मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये कोण येतंय गाडी शिकायला. कोण आहे का रे? कोण आलंय? कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. ए बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. ए बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. बस 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 बस, इथल्या फळ्या फीड झाल्या, आता इकडचे करूया. अरे काय बापाचं लगीन आहे, नाचत नाचत आलाय? तसं नाही आहे. मग कसं आहे? ते आपले जया भाऊ आहेत ना, हा, त्यांचा मोठा कार्यक्रम आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी. बरोबर. मला डान्स करायला बोलवलं, त्याची रिहर्सल. बघितलंय रिक्षावाला वाट माझी, बघितलंय रिक्षावाला. तू काय जरा येडी आहेस काय ग? आयला लागा साताऱ्यात आलो, तुम्हाला वाटलं एखादा कंदी पेढा येईल. ही म्हणजे साखर कारखान्यातली गोळाची ढ्याप आली. तुला काय लागा, काय कळतं का तुला? नाचत नाचत आहे. काय काम आहे तुझं? कोण आहे ते? इथं वाकू कुलेवर करू कुठं आहेत? काय म्हणली? इथं वाकू कुलेवर करू. अरे कसं बोलतीस? अरे मग जी बोलतीस ती जरा इमॅजिन करून बघ बरं. इथं वाकू कुले. अगं तुला लाज वाटायला पाहिजे लगा. माझं नाव आहे ते ईश्वाकू शृंखलेश्वर. आई शपथ, गुजरी. काय म्हणली? गुजरी गुजरी पाया पडताय. नको ना ते करू. आणि ते गुजरी नसतं ग, गुरुजी असतं. ते गुजरी पाया पडत. गुरुजी असतं. गुजरी गुरुजी गुजरी गुरुजी गुजरी गुरुजी गुजरी 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 असतं की नाही? गुजरी असतं. अगं बाईनं मला चुकवलं. पण काय काम का? तू कोण आहेस? ते मिनी शावली. कोण आहेस? शावली शावली. शेववाली आहेस मग फरसांच्या दुकानात जा. अरे इकडे कशाला आली? माझं नाव आहे गुजरी, शावली शावली. अरे तुझं नाव आहे का? आत्यानं राग काढलाय तुझ्या. शेवाली कुणाचं नाव असतं? माझं आहे. काय त्याच्या आईला नाव ठेवलंय का शेववाली? हा
कशाला आली इकडं? गाडी मी नाही का तुम्हाला काल फोन केला मला भरून भरून शिकायचं होतं गाडी शिकायची म्हणून मी आलो इकडे. तुला गाडी शिकायची होय? हा मला गाडी शिकायची आहे. आल्याला गाड्याला सांगायचं नाही का मग? हा. शिकवणार मी गाडी शिकवणार हा. तुला. मला सांग तुला गाडीतलं काय काय माहिती आहे? मला गाडीतलं सगळं माहित आहे. हा गाडीला चाक असतं, हा हँडल असतं, हा आरसा असतो, हा सीट असतं हा. आणि ट्रायपॉड पण असतं. काय असतं? ट्रायपॉड पण असतं. अगं ट्रायपॉड कॅमेरावाल्यांचा असतोय. हा ते आपण नाही का गाडी घेऊन जातो आणि खुटूक खुट करून लावतो. तुझ्या बापाने ट्रायपॉड ठेवला होता तो. गाडीचा स्टँड असतोय तो. हा ते असतं. सगळं माहिती आहे मला गाडीमध्ये काय काय असतं अगं ते. ते नाही, ते महत्वाचं नाही. गाडीमध्ये महत्वाचं इंजिन असतंय. कुठं गाडीने इंजिन असतं? यायला लगा इथं लगा मला गोळा टाकला तू आता. कुठं असतं? गाडीच्या आतमध्ये असते. गुजरी गाडीच्या आतमध्ये इंजिन असतं. गाडीच्या पोटात इंजिन असते. गाडीच्या पोटात इंजिन म्हणजे आपल्या पण पोटात इंजिन असतं गुजरी? आपल्या पण पोटात इंजिन असते. आई शपथ. त्याच्यावर गाडी चालते. चल काही पण बोलतो गुजरी आहे म्हणून काही पण ऐकून घेईन काय? काय? गाडी चाकावर चालते. अरे गाडी इंजिन वर चालते. गाडी चाकावर चालते की नाही? हा. लगा चिकनी पोरगी दिसली म्हणून लगेच हो करू नका. पण सगळे बोलतात गाडी चाकावर चालते तू काय पण काय बोलतो? अरे गाडी इंजिन वर चालते. इंजिन महत्वाचं असते. म्हणजे माणूस असतो की नाही, माणसाच्या आतमध्ये पण इंजिन असते. आपल्या पण आतमध्ये इंजिन असतं. त्याच्यावर माणूस चालतो. म्हणजे आपलं हे असतंय ना इथं काय हृदय जटर बिटर जे काय पोटात आत सगळे असते इंजिन असते आतमध्ये. असं हे असते, चक्की असते, चक्की. आई शपथ गुजरी. चक्की असते. आपल्या पोटात चक्की असते. चक्की असते. आधी सांगायचं ना तू. का? आधी नाही सांगितलं. का बरं? मी उगाच 5 किलो दलन चक्कीवाल्याकडे दिला. मग 5 किलो गहू असे तोंडान टाकले असते ना. तू 5 किलो गहू टाकले असते. दुसऱ्या दिवशी 10 किलो पीठ असतं. अरे तू काय डोक्यावर पडली का जरा? मला वाटलं चक्की म्हणजे ती वाली तुझ्या आपली बापाने गुजरी. तोंडात टाकलं होतं गहू. तू फक्त एवढं लक्षात ठेव बाय, गाडी इंजिनावर चालते. इंजिन महत्वाचं असतं गाडी. ठीक आहे. कळलं? हा इंजिन वर चालती चाकावर नाही चालत. हा इंजिनवर चालते गाडी. हा मला गाडी शिकवा. काय आहे ना मला जोराची गाडी आलेली आहे. काय झालंय? मला जोराची गाडी आलेली आहे. कसं कसं कसं? मला जोराची गाडी आलेली आहे. पेपरा नाही बसून इकडे. हो गुजरी. तुझ्या बापाने केलं होतं मग मला जोराची गाडी आहे. सरळ बोल ना, मला गाडी शिकायची. लवकर गाडी शिकवा. मला गाडी शिकवा. मला लय जोराची एक्साइटमेंट पण आलेली आहे. शिकवतो. लवकर मी शिकवा. शिकवतो, गाडी शिकवतो हा तुला. एकच मिनिट थांबा. त्यात एकच मिनिट माझं काम काय करून झालं? घेते. काय झालं? 1 मिनिट. पळून निघाली काय? नाही उतरायला कुठून आहे खाली? इकडे जागा उतरायला. खाली येऊ ना? येऊ की नको? आ, असा जोरात आवाज आला की कसा मजा येते. काय करताय काय तुम्ही? इकडं कोणी हँडसम लॉन्डा आहे काय? जायला. कुणी हँडसम बॉय दिसतोय का इकडं? मला इकडे एक दिसतंय. थोडीशी रिस्क घेऊ काय? अरे भाऊ आहेत ते. ओ जरा इकडे येता काय? ओ तुम्ही या. दादांनी तुमचं नाव सांगितलंय. मी हात धरू? झाल्या पाहिजेत आबांसाठी जोरदार टाळी. आमच्यावर जरा फोकस मारा. काय दिसतोय ना? हे हँडसम बॉय दिसतायत काय माझ्या सोबतचे? सगळ्यांना दिसतायत काय? आमची जोडी कशी दिसते? चांगली दिसते काय? ओ जरा माईक देता काय हातातला? हो हँडसम बॉय
अरुण काय गोंडस नाव आहे काय नाव आहे? अरुण. एवढं गोड नाव असतं काय कोणाचं? अरुण. अरुण 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 करू नको इशारा. भिडू दे आता डोल्याला डोला. ओय! काय चाललंय? कुठे आहेत मॅडम? वहिनी वहिनी कुठे तारखेत आहेत येऊन माझ्या या. मोठ्या वहिनी? इकडे या जरा. आज सगळं सातारा कव्हर करणार बघ मी. मोठ्या वहिनी पाया पडते. तुझ्या बापाला लगेच मोठी वहिनी झाली. हॅन्डसम बॉय सोबत या मोठ्या वहिनीने मी छोटी वहिनी सोबल काय? चालणार आहे काय सगळ्यांना? वहिनी इकडे आलाच आहे तर आपण दोघी आपल्या अरुणसाठी नाव घेऊया काय? घ्या जरा ह्या हातात घ्या. अरे तुला काय कळतंय का? दादा बी लाजायला लागले त्याला का? आपण आपल्या अरुणसाठी मिलून नाव घेऊया. तुम्हाला येत असेल तर घ्या. तुम्ही नाही घेत. किती वर्ष झाली लग्नाला वहिनी? किती वर्ष झाली? 24 वर्ष झाली. मला 2 वर्ष ठेवलं तरी चालन. काय आहे मी सगळीकडे शो करत असते. मला सगळीकडे प्रॉपर्टी बनवायची आहे. घेताय काय? मोठ्याने तरी घ्या. अरुण मी घेऊ काय? हांड्यावर हांडे ठेवले 7. त्यावर ठेवली परात. वहिनी बघतेला न बघतेला परत टाकतेला डोक्यात. अरे अरुण नावाचं नाही अरुण रावणचं नाव घेते. वहिनी घ्या ना मला तुमच्या घरात. आवडलं काय? अरुण वहिनींच्या समोरच मी तुम्हाला अरुण बोललं तर चालेल ना? बापरे घाम आलाय. घाम फुटला दादांना. हा माझा आयफोन. हो वहिनी विथ युअर परमिशनच. हा माझा आयफोन. माझा व्हिडिओ शूट करा. हा काय नाही मी आजच आहे. वर्ष आयुष्यभर तुम्हाला जेलात आहे त्यांना. मी आज येणार 2 दिवस. तुम्ही तिकडे बसा. लगेच चालू केला बघितला व्हिडिओ. बोलले लगेच ऐकायला सुरुवात केली माझी. दादा बी लगे बघायला लागले ते चालू होतोय का नाही. थँक्यू वहिनी. बघा माझी लॉटरी लागते काय तुमच्या घरात? अरुण बसा ना तिकडं. मोबाईल ठेवा. मला विश्वास आहे तुमच्यावर. तुमच्या प्रेमात धडपडायला होत आहे. बापरे बापरे. हो घाबरू नका. मी इकडेच आहे. पायऱ्या चढते. दादा म्हणजे लाजून लाल लाल झालेला का? कुठे गेला अरुण? हो माझ्याकडे लक्ष द्या ना. आता माझा मोबाईल घेतलाय तुम्ही तर माझा व्हिडिओ शूट करा. हात दुखला तरी चालल. पासवर हवाय. असं बॅक जा आणि असं स्लाइड करा. कॅमेरा चालू होतो बघा. झाला काय? व्हेरी गुड. लगेच शिकतो माणूस. परीने शिकवल्यावर माणसं लगेचच शिकतात. मला माहित आहे. बरं आणखी कोणाची प्रॉपर्टी आहे? इकडं माणसं बसली आहेत. आई
ग बसतीस का जरा? वहिनी बघून ठेवा. वहिनी वहिनी दांडक काढूनच ठेवा. काय केलं ही? काय चाललं होतं? ते काय आहे ना, मी एवढं सगळं म्हणजे अरुण झूम करून शूट करतोय काय. मी काय केलं, म्हणजे अरुण मी मोबाईल दिला कारण मी ब्लॉगर आहे ना. कोण आहे? ब्लॉगर. म्हणजे अरे म्हणजे ते ना का युट्यूबवर व्हिडिओ बनवता, फिरायला जावाचे, खावा पिवायचे आणि लोकांना सांगता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दांबा बेल आयकॉन दांबा. तर मी आहे, मी व्हिडिओ टाकतं आणि कसं आहे, मी ब्लॉगर आहे. हे सगळे म्हणजे वॉचर आहेत. कोण आहेत? हे सगळे म्हणजे वॉचर आहेत. अरे तू नीट बोल ग बाय. तू गुजरी सगळे ह्याच्यावर काय करतोय? काय कर तुम्ही? काय बोलली तू? अरे हे सगळे म्हणजे वॉचर आहेत. अरे नको ते वॉचर वॉचर बोलू. वेगळं वाटतं ऐकायला ते. अरे आता पण मी व्हिडिओ टाकतो, हे सगळे बघता व्हिडिओ. म्हणजे इंग्लिश मध्ये काय करता? वॉच करतात. मग हे सगळे कोण झाले? वॉचर. तेच तर बोलले, वॉचर. तू नको बोलू बाय, तुला नाही बोलायला येत तर. कळलं मला. हा तू युट्यूबर आहेस ते. ओ करा ना शूट. तुम्ही लगा काय हसायला लागलाय कळना झालंय. गडीत धरूनच बसलाय मोबाईल. मी जाईपर्यंत काही स्वरणार नाही आहे. हात दुखला तरी चालल. मोठ्या वहिनी आहेत घरी जाऊन हात दाबायला. वहिनी तुम्ही हसू नका, राग द्या एकदा तरी. वहिनी गोड आहेत, सगळ्यांसमोर नाही देणार, घरी जाऊन देणार. घरी गेल्यावर काय खरं नाही. झालं का तुझं हा. सगळं? झालं. आता मला जोराची गाडी शिकवा गुजरी. शिकवतो, गाडी शिकवतो. एकदम गाडी शिकवतो. मला सांग, तुझ्याकडे लायसन आहे का? जा तिकडे तू पण म्हणून काय पण विचारतो सगळ्यांसमोर. मी नाही. लय लाडात येऊ नको, तीन ढकलून वरनं. अय्या. इकडे ये. तुला विचारलं मी, तुझ्याकडे लायसन आहे का? नाही आहे अजून, पण म्हणजे अरुणने मनावर घेतलं तर मिळून जाईन म्हणा 2-4 दिवसात. घेता काय हो मनावर? पाणी ताण लागली लगेच. काय टायमिंग वर आग पेटवली या बघा. भ्याद होती काय? काय समजते तुला लायसन म्हणजे? मंगलसूत्र. तुझ्या बापानं ठेवलं होतं लायसन म्हणजे मंगळसूत्र. पण आमच्या इकडं लायसनच म्हणता की नाही? हो की नाही बायकांनो? गळ्यात घालून फिरता की नाही? मग अरुणला सांगा ना मला द्यायला. हो काय करताय? अरे तुम्ही काय हो करताय लगा? तुम्ही लाजू नका की, तुम्ही लाजताय ते अजून करतीय. माझी टिकली पडली. टिकली पण सांगते त्यांच्या नावाची टिकली लाव म्हणून. अगं लायसन म्हणजे तसं नसतं ते. मंगळसूत्र म्हणजे लायसन नाही. मग? गाडी चालवायला एक लायसन लागतं. गाडी चालवायला एक परवाना असतो तो. आणि मग उद्या ना जॉक केला जॉक. हे बाचर लोक बघतात ना म्हणून. असं जोक करशील तर बायका धरून हाणतील. असलं नको करू, कळलं का? हा. लायसन म्हणजे एक परवाना असतो, त्याच्याशिवाय तू गाडी चालवू शकत नाहीस. आला लक्षात तुझ्या? हा ते असते लायसन. हा. लायसन असलं तरच गाडी चालवू शकतो आपण. ओके. टेन्शन घेऊ नको, मी देणार तुला लायसन. मला नकोय तुमच्याकडनं लायसन. मला अरुणकडनंच लायसन पाहिजे. तुला कळत नाही काय? याला सांग ना. दादा तुम्ही मागे जाऊन बसा. तुम्ही लगी पुढे दिसताय, मग ती लगी होती. अगं ती तू जरा काय डोक्यावर पडलीस काय? मग ती लायसन नाही म्हणत आहे मी. मग गाडी चालवायचं लायसन मी तुला देणार.
पण अच्छा. त्याच्यासाठी तुला परीक्षा द्यायला लागेल. पागल आहेस का? काय परीक्षा द्यावी लागते म्हणून तिसरी साला सोडली मी. मला बोलतो परीक्षा द्यावी लागेल. मी नाही बाबा. तुझ्या डोक्यावरनं मला अंदाज आलाच आहे तो. मी एकदम सोपा प्रश्न विचारणार. बघ सोपं असेल तर एकदम सोपं. एकदम सोपं. एकदम हा, सोपं सोपं बघ सोपं विचार. एकदम सोपं. हा. हा मला सांग गाडीचा साधारण वेग किती असतो? एवढा. मी माझ्या सोन्याबरोबर सॉरी अरुण माझं होता एक तर त्याच्याबरोबर जायची तर तो ह्याच्यापेक्षा जोरात गाडी चालवायचा. माहिती आहे का? कसं चालवायचा? तुझ्या बापानं त्यांच्या हनीमूनला काय धूम पिक्चर बघितला होता का? मर्डर 3 वे! बिगे वोट तेरे. गप गे. तरी जो पांढरा रमजान मला घातलाय. काहीतरी फालतू उत्तर देऊ नका ग तू. मग गुजरी गाडीचा साधारण वेग असतो ताशी वेग 40. म्हणजे 40 किलोमीटर अशा अंदाजानं गाडी एका तासाला चालते. एवढं 40 किलोमीटर. पण गुजरी मला एवढी गाडी शिकायची नाही आहे. का? मला तू 2.5 मिनिटाची गाडी शिकव. किती? 2.5. कुठली भाषा आहे आडूच? 2.5 म्हणजे मी माझ्या घरातून निघालो ना की हा. असं उजव्या हाताला वळलो हा. की 2.5 मिनिटावर माझ्या भावऱ्याचं दुकान आहे. तिथपर्यंतच मला गाडी शिकायची आहे गुजरी. तुझं ही काय खाली आहे का ग जरा? काहीतरी बाळवटासारखं बोलू नको ग. पण मला तेवढीच गाडी शिकायची आहे. गं बस. गाडी शिकायची असते नुसती. काहीतरी जाऊ दे यार तू फालतू काहीतरी उत्तर देते. पुढचा प्रश्न विचारतो तुला. सोपं विचार. तू सोपं. मागासपासून कटिंग विचारतोय. नाही नाही आता सोपा विचार. हा सोपा विचार. एकदम सोपा. हा मला सांग तुला सिग्नल माहितीये का? मंगासपासून देतोय बघ. कलून चुकलाय आता मला सिग्नल. दादा बघ दादा अडकले त्यांच्यात गुंतले. तुझ्याकडे बघणार टीव्ही. अरुण राहू दे. अरुण कामात आहे सध्या. मी त्यांचं बोलतच नाही आहे. मग तिकडं बघ. तिकडं त्यांच्या माग तिकडं कोपऱ्यात इकडं कोपऱ्यात नुसतं सिग्नलवरच सिग्नल येत आहेत मला सगळी करून. हो की नाही? हो की नाही? लाजतायत सगळे. त्यांना वाटेल अरुण सारखं पकडलं तर हिने. बघ कसे गालात ते गालात हसत्यात. अरे तेव सिग्नल नाही ग बाय माझे. मग? अगं रस्त्यावर सिग्नल असतो ना. अच्छा अच्छा. हा तो दांडूक ज्याच्यावर झाकपूक झाकपूक लाईट असते तो ना. काय तुझ्या बापाने काय डान्स बार उघडलाय का? झाकपूक लाईट. ते 3 लाईट असतात त्या दांडूकवर. हा. मला माहित आहे. माहितीये? एक असते लाल, हा. एक असतो पिवळा, हा. एक असतो हिवरा. हे कुठला असतोय? हिवरा. हिरवा असतोय. हिवरा. हिरवा. हिवरा. हिरवा. हिवरा. हिरवा. हिवरा. हिवरा. ऐ! बाय मला चुकवतीया. काय त्याचा अर्थ काय असतोय? मला माहित आहे. काय? बघा सगळ्यांनी 3 रंग असतात. 3 रंगांचा अर्थ खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यात. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद काय? आणि हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. असं असतं ते गुजरी. काय बापाचं काय वटी भरण आहे? लाल म्हणजे कुकू. यायला काय फरक यायला काही. भाऊ पुढच्या वर्षी आहे नाही, पुढच्या कार्यक्रमाला एकटाच कार्यक्रम ठेवा. सगळ्या बहिणींना गोळा करून आणला इथं स्टेजवर.
तसं नसतंय का ते आणि सिग्नल म्हणजे लाल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे सावध राहा, हिरवा म्हणजे जा, असा त्याचा अर्थ असतोय. असं असतंय मग असं असतं गुजरे. हे बोचर लोकांना तुम्हाला कळलं ना? नको बोलले रे ते. सोपा प्रश्न विचारतो तिसरा आता. तू सोपा विचारतच शेवटचा प्रश्न नाही. विचार. मग पटकन एकदम विचार. शेवटचा. हा पटकन विचार, सोपा विचार. एकदम सोपा विचारणार. हा. मला सांग, तू गाडी चालवती, हम्म. तुझ्या गाडीच्या पुढे समजा इकडून भाव आला हम्म. आणि इकडून नवरा आला, हम्म. काय मारशील? धक 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 धक. मैं लाइफ लाइन यूज करना चाहती हूँ. काय अमिताभ बच्चनचा बाप बसला इथं? केबीसी चालले बेने. सोपा प्रश्न विचारलाय. तू गाडी चालवती, इकडून समजा भाऊ आला, इकडून नवरा आला, काय मारशील? अरुण, आय एम सो सॉरी. मी माझ्या नवऱ्याला मारीन. काय लागा नवऱ्याला मारायचं म्हणलं, काय बायका खुश झाले ते. त्या ताई म्हणजे चेकाळल्याच. का बर नवऱ्याला का बर मारशील? मग माझ्या भावाला का मारू? हा? भावाचं आणि माझ्या रक्ताचं जन्मांचं नातं. त्याच्याने माझं खून एकत्र केलं तर कन्नाल पण नाही तुला कोणाचं खून कोणता. ये देख किसका खून कौन सा है, किसका खून कौन सा है, पहचान. तुम्हाला कळलं मी नाना केला ते? तुम्हाला कळलं नाना पाटेकर गेला ते? चांगला केला. नाना पाटेकरांना कळून देऊ नका. नाही येऊन मारतील म्हणा. मारतील. अरे तुझं काय करायचं ग? काय मग तुला थोडी पण अक्कल नाही दिली का ग? काय झालं? अगं एवढं करायची गरजच नाही. तू गाडी घेऊन चालली, इकडून भाऊ आला, इकडून नवरा आला, ब्रेक मार. आईला हो. आई शपथ माझ्या डोक्यातच नाही आलं. तुला डोका असेल तर डोक्यात येईल तुझ्या. सॉरी, लगेच खुश होऊ नका. बायकांनो ब्रेक मारायचा. त्यांना नको सांगू, त्यांना सगळं माहितीये. त्यांना माहित. तुलाच कळलं झालंय. तुझी लायकी नाही का गाडी शिकायची? तू निघ. गुजरी, तू निघ. बरं 1 मिनिट द्याल काय? काय? अरुण कडे जाऊन येते तेवढ्यात. दादा तुमचं काय खरं नाही आज. खरं नाही आज. कुठे गेले? हा. तुमच्या प्रेमात परायलाच होताय म्हणा. इकडे या आता. मी येऊ? मला बोलावताय जवळ. नमस्कार. द्या आता. खूप वेळ ठेवला माझा मोबाईल स्वतःकडे. बरं मी जाते. ते काय मला शिकवत नाही आहेत. तुमच्याकडे कोणी आहे काय? हेच शिकवतील? दादा सांगतील? तुम्ही सांगाल त्यांना? थोडं बजावून सांगाल? अरुणला पण सांगाल काय? जोडून देताय? दादा म्हणतायत त्यांना जोडून देतो तुम्हाला. दादा एक विनंती आहे. एक माझ्या नावाची राखी बांधा आणि या बहिणीला यांची प्रॉपर्टी थोडीशी जोडून द्या. अरे तुला काय कळतंय का? क्या बात है. दादा कुठं? त्यांना नाही बांधणार मी. एकदा अरे जोरदार गाणं टाळ्या झाल्या वाजवा पाहिजेत. भैया मेरे. गाणं गा कोणीतरी माझ्यासाठी. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. भैया थँक्यू सो मच. अरुणला एक राखी. बरं अरुण, थँक्यू सो मच. माझं पाय तर नाही उठत आहे पण मला जावं तर लागणार.
अनासपुऱ्या कंपनीने एवढंच पेमेंट दिलेलं म्हणा. तर आता मी निघतोय. रडू नका हा. माझ्यावरचं जास्त प्रेम वहिनींना द्या. वहिनी इकडून या, दोघांनी धरून हाणूया. या इकडं. गुजरी तुम्ही मला नाही शिकवणार आहे. आता निघ का? तू निघ. बरं अरुण, एवढा वेळ मोबाईल हातात ठेवला, फोन नंबर विचारला नाहीस म्हणा. मांजर लिहून घे चल. 82556. वाय! वाय! धन्यवाद. हॅलो, थँक्यू रोहित. एक दोनच मिनिटं. शिवाली, एकदा रोहित आणि शिवालीसाठी खरंच जोरदार. आउटस्टँडिंग बॉस, आउटस्टँडिंग, परफेक्ट.